हॅलो फ्रेंड्स, मी नीलम तुमचं स्वागत करते नीलम्स वर्ल्डमध्ये। जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आम्ही आलो आहोत आमच्या गावी म्हणजेच हरकुळ खुर्द थळेवाडीला। तर आज आम्ही निघालो आहोत हरकुळ गावामधील श्री क्षेत्र शृंगेश्वर मंदिराच्या दर्शनाला। हरकुळ गावामधील नवसाला पावणारे हे गणपती बाप्पाचे एकमेव मंदिर आहे। श्री क्षेत्र शृंगेश्वर मंदिराकडे जायला मेन रस्त्यापासून 10 ते 15 मिनिटं लागतात। मंदिराकडे जाणारा रस्ता लाल मातीचा असून भर उन्हाळ्यात सुद्धा आजूबाजूची हिरवीगार झाडी थंडाव्याचा अनुभव देतात। शिंगोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे सुंदर मंदिर अतिशय मनमोहक आहे। आजूबाजूला अतिशय गर्द झाडी, पक्ष्यांचे किलबिलाट आपण अनुभवू शकतो। चला तर आपण आता शृंगेश्वर गणपतीचे दर्शन घेऊया। गाभाऱ्यातील गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि मन मोहून टाकणारी आहे। मंदिराचा परिसर प्रशस्त आणि अतिशय स्वच्छ आहे। तसेच दर महिन्याच्या संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला होणाऱ्या महाप्रसादासाठी स्वयंपाकघराची देखील व्यवस्था केली आहे। चला तर आपण मंदिराबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव समीर सावंत। मी इथलाच खाली राहणार आहे। या गणपतीची पूजा करण्याचा मान म्हणजे जी पूजा करतो रोज सकाळी ती मी करतो पूजा, आणि मला तो दृष्टांत आहे तसा, आणि म्हणून मी ती पूजा करतो। दर महिन्याला इथे रोज भाविक येतच असतात। दर महिन्याला संकष्टी अधिक विनायकी असे 2 कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। भाविकांना रात्रीचा इथे महाप्रसाद दिला जातो। उपासासाठी मोदक अधिक सगळं जेवण व्यवस्थित, जवळजवळ 300-350 लोक या ठिकाणी संकष्टी आणि विनायकी या वेळेचे इथे महाप्रसाद घेतात। बाकी रोज भाविक अगदी बाहेरगावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी असतात। जवळजवळ आता हे 10-12 वर्ष झाली आहे नवीन केल्यानंतर, पण अतिशय चांगल्या प्रकारे हे मंदिर आम्हाला तुकाराम रासम आमचे मित्र आहेत जे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला आजपर्यंत सगळं सहकार्य केलं, त्यांनी स्वतः हे मंदिर बांधून दिलेलं आहे आम्हाला। आणि हा परिसरसुद्धा सुशोभीकरण करण्यात किंवा हे सगळं जे समोरचे सुद्धा जेवणाचा जो स्टोरेज रूम आहे तोही त्यांनी व्यवस्थित बांधून दिलेला आहे। तो बाथरूम वगैरे बांधितलं, ते टेंबावरचे आमचे केशवभाऊंचं घर आहे, मोठं घर, त्या घरात त्यांनी जागा दिल्यानंतर ते सुद्धा आम्ही या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे। आणि लोकांचं सहकार्य बऱ्यापैकी नवसाला पावणारा गणपती म्हणून हा प्रसिद्ध आहे, आणि त्याच्यामुळे लोकांना त्याची भयानक प्रचिती आहे, आणि म्हणून लोक नेहमी नवस करण्यासाठी, फेडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित येतात। पावसाळी हा धबधबा चालू असतो, त्यामुळे पावसात गर्दी खूप असते भाविकांची अगदी, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित आजपर्यंत म्हणजे जे काय आम्ही गणपतीच्या कृपेने, त्या शृंगेश्वराच्या कृपेने आजपर्यंत जे जे कार्यक्रम केले ते सगळे अगदी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात। गणेश जयंतीचा कार्यक्रम खूप मोठा असतो, ते 4,500-5,000 लोक जेवतात गणेश जयंती दिवशी। त्या अगोदर 3 दिवस जागर कार्यक्रम असतो, कमीत कमी 15, 20, 25 भजनं या ठिकाणी केले, म्हणजे मोठा कार्यक्रम या ठिकाणी, आणि लोकांचं, भाविकांचं सहकार्य खूप मोठं असतं। आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळं कार्यक्रम करून लोकांच्या सहकार्याच्या आणि सगळ्या गणपतीच्या, पावनादेवी मातेच्या आशीर्वादाने आजपर्यंत आणि यापुढेही असाच आम्ही कार्यक्रम हा करत राहू, किंवा अशीच सेवा आमची चालू असेल।
श्री क्षेत्र शृंगेश्वर गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रफुल्लित झाल्यासारखे वाटते. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.